सर्वांना हाय हॅलो नमस्कार. मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. तर मंडळी, या राखी पौर्णिमेसाठी एकदम इन्स्टंट रेसिपी घेऊन आली आहे बरं का. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर काय करायचं, ही झटपट बर्फी बनवण्यासाठी एक ओला नारळ खोवून घ्यायचा. गूळही लवकर विरघळण्यासाठी त्याला असा चिरून घ्यायचा. आता 2 वाटी खोवलेल्या नारळासाठी 1 वाटी चिरलेला गूळ घेतला. आता काय करायचं, कढई हलकीशी गरम करायची आणि थोडंसं स्वादासाठी तूप घालायचं. मग त्यामध्ये घालायचा खोवलेला नारळ. बर्फी बनवताना नारळ अजिबात किसून घ्यायचा नाही, एकतर खोवून घ्यायचा किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. आता याला थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं. इथे बघा, नारळ आता छान असा मोकळा मोकळा दिसू लागलाय. असा नारळ कोरडा कोरडा झाला की त्यामध्ये घालायचा गूळ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपण खोबरं आधीच परतून घेतलंय, त्यामुळे गुळाचं पाणी यामध्ये जास्त होणार नाही. इथे बघा, गूळ बऱ्यापैकी विरघळलेला दिसतोय. गूळ घातल्यानंतर अगदी 2-3 मिनिटातच गूळ बऱ्यापैकी विरघळला आहे. गूळ बऱ्यापैकी विरघळला की यामध्ये घालायचं अर्धी वाटी दूध आणि दुधावरची साय. साय नसेल तर दूध पावडर घातली तरीसुद्धा चालेल किंवा खवा घातला तरीसुद्धा चालेल, किंवा यापैकी काहीच नाही घातलं, फक्त अर्धी वाटी दूध घातलं तरीसुद्धा चालेल. दूध घातल्यानंतर याला छान असं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आता या मिश्रणातील पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. इथे बघा, मिश्रणातील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, पण अजून रसरशीतपणा दिसत आहे. मिश्रण अजून थोडंसं कोरडं आणि चिकट होईपर्यंत परतून घ्यायचं. इथे बघू शकताय, मिश्रणाला काय मस्त खव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. बर्फीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायची थोडीशी सुंठ पावडर किंवा जायफळ. आता याला गरम आहे तोपर्यंतच सेट करून घेऊया. आता काय केलं, मिश्रण सेट करण्यासाठी एक प्लेट घेतली, त्यावरती बटर पेपर ठेवला. मग त्यावरती संपूर्ण मिश्रण काढून घेतलं. आता आपल्याला कोणत्या चम्मचनी छान सेट करायला जमतं असा चम्मच घ्यायचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे मिश्रण बर्फीच्या आकारामध्ये सेट करून घ्यायचं. आता बर्फी खायलाही एकदम छान दाणेदार आहे, तर दिसायलाही सुंदर हवी म्हणून यावरती थोडंसं ड्रायफ्रूट्स घातले. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स जास्त आवडतात ते ड्रायफ्रूट्स यावरती घालायचे आणि छान असं गार्निश करून घ्यायचं. आता हे ड्रायफ्रूट्स ही छान बर्फीमध्ये सेट करून घ्यायचे. लाटण्याने किंवा अशा प्रकारे चम्मचनेही छान सेट होतात. आता मिश्रण बर्फी कट करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता याला तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे बर्फी कट करताना चाकूलाही तूप लावून घ्यायला अजिबात विसरायचं नाही बरं का. इथे बघा, स्क्वेअरमध्ये छान अशा बर्फ्या कट करून घेतल्या. एकदम इन्स्टंट आणि एकदम भारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता तुमच्याकडे वेळ असेल तर याला असंच फक्त 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्या. मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेली नाही, लगेच तुम्हाला दाखवते आहे. काय मस्त बर्फी बनवून तयार झालेली आहे, इथे बघू शकताय. आणि फ्रीजमध्ये 15 दिवस बर्फी छान टिकते. या रक्षाबंधनला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका. आणि मंडळी, जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करून जावा बरं का. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.